शाळा जिथे मुलाचं भविष्य घडतं, पण एका शाळेत मुलांना शिकवण्याऐवजी शिक्षक काय करत होते माहिती आहे का? हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही चकित व्हाल आणि रागाने पेटून उठाल. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहतात आपलं आवडतं चॅनल आणि आज आपण पाहणार आहोत माहूर तालुक्यातील अशी घटना जे ऐकून तुम्हालासुद्धा विश्वास बसणार नाही. एका वर्गात बाहेर शांत परिसर, विद्यार्थी अभ्यासामध्ये मग्न असलेले, पण अचानक वर्गात तो प्रकट होतो. शिक्षकाने हातात पुस्तक किंवा खडू नाही, तर त्याच्या चेहऱ्यावर शिकवण्याचा भाव नाही, उलट त्याच्या हावभावांनी मुलं चकित आणि घाबरलेली. आणि त्यामागचं कारण मद्यधुंद अवस्था. हो, शिक्षकच मद्यधुंद अवस्थेत वर्गात. आणि पुढे जे घडलं ते तर आणखी धक्कादायक आहे. व्हिडिओमध्ये असं आहे, शिक्षक फळ्यापाशी जाऊन काहीतरी विचित्र हावभाव करत आहेत. कधी नाचण्याचा प्रयत्न, तर कधी विद्यार्थ्यांकडे वेडेवाकडे चेहरे. एका क्षणी ते स्वतःशीच बोलू लागतात, तर दुसऱ्या क्षणी टेबलावर बसून हातपाय हलवत राहतात. वर्गात मुले आहेत, पण तरीही नियंत्रण शून्य. आणि हे केवळ फक्त 10 ते 15 सेकंदातच नव्हतं, तर हे सर्व काही वेळी चालू होतं. या सगळ्याचा परिणाम विद्यार्थी गोंधळले आणि त्यातील काही घाबरले आणि काहींनी तर आपल्या पालकांना बोलवून त्यांचा प्रसंग व्हिडिओमध्ये कैद केला. तर आता प्रश्न असा निर्माण होतो की हा शिक्षक अशा अवस्थेत वर्गात कसा का आला? शाळा प्रशासन काय करत होतं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांची सुरक्षा कोण पाहणार? मित्रांनो, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पालकांनी संताप व्यक्त केला. आपली मुलं अशा वातावरणात शिकणार का? असा सरळ प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आणि मग शिक्षण विभागाने घेतली दखल. चौकशीचे आदेश देण्यात आले. ही घटना लपवून बसणार नाही आणि जबाबदारीची साखळी तपासली जाणार आहे. मित्रांनो, शिक्षक म्हणजे फक्त धडा सांगणारी व्यक्ती नाही, तर मुलांच्या आयुष्यातील पहिला रोल मॉडेल असतो. अशा घटना घडतात तेव्हा फक्त एक शिक्षक नाही, तर संपूर्ण पिढीचा विश्वास तुटतो. तुम्हाला काय वाटतं? अशा शिक्षकांवर कडक कारवाई व्हावी का? किंवा अजून काही उपाय असायला हवेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक मताला महत्त्व आहे, कारण ही घटना फक्त एका गावाची नसून तर संपूर्ण समाजाला प्रश्न विचारते. व्हिडिओ आवडला असेल, माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपण अशाच रिअल अपडेट ह्या चॅनलवरती घेऊन येत असतो, म्हणून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.